राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असा आरोप करत विरोधक सत्ताधाऱ्यांवर खरं तर तुटून पडत आहेत। काल पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर देखील पुण्यामध्ये हल्ला झाला होता। माझ्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे राज्यसभेतले खासदार डॉक्टर अनिल बोंडे आहेत। सर, पुण्यात काल जी घटना घडली त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत, निषेध केला जातोय सरकारचा। पत्रकार निखिल वागळे यांच्यासह जी काही पुरोगामी मंडळी होती त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे। खरं म्हणजे आपण पुरोगामी म्हणता, पण ललित कला केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं त्या स्त्री पात्रांनी श्रीरामाच्या बद्दल शिवी देऊन म्हटलं, कशाला समुद्रात दगड टाकतो, आणि पुरोगामी स्वतःला म्हणायचं आणि हिंदू धर्मातल्या देवदेवताबद्दल, महाभारताबद्दल, रामायणाबद्दल जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलायचं आणि संपूर्णतः आस्थेवर घात करायचे। हा सगळे पुरोगामी असतील, निखिल वागळे असतील, यांना छंद लागला आहे। मला सांगा, निखिल वागळे असो किंवा हे पुरोगामी असो, हे मोहम्मद पैगंबरावर बोलू शकतात का? हे इस्लाम धर्मामधल्या ज्या काही कुप्रथा असतील, चांगल्या प्रथा असतील, त्याचं विश्लेषण हा निखिल वागळे निधड्या छातीनं करू शकतो का? किंवा येशू मसीहवर काही बोलू शकतो का? मोहम्मद पैगंबरावर जर हा बोलला तर याचं सर तनसे जुदा होऊन जाईल। त्याच्यापेक्षा गाडी फुटली तर सौम्य आहे ना। त्यामुळं म्हणजे पाहिलेलं आहे ना, ते पूर्ण त्याची मानच छाटून टाकतात जर मोहम्मद पैगंबरावर बोलला तर। आणि मग हिंदू धर्मावर हा जर का गरळ ओकत असेल, आस्थेवर गरळ ओकत असेल, त्या ललित कला केंद्राच्या त्या विद्यार्थ्यांनी जे महाभारतावर, रामायणावर जे अश्लील बोलले त्याचं समर्थन करत असेल तर मग याची पूजा कोणत्या पद्धतीनं करायची? पण दुसरीकडे सर, जी काही गोळीबाराच्या घटना होत आहेत त्यानुसार संजय राऊत असं म्हणतात की बिहारच्या पुढे गेलेला आहे आता महाराष्ट्र। पहा, जे मी ऑब्झर्व करतोय की जे दोन्ही गोळीबार घडलेले आहे त्यामध्ये कुठेही पक्षाचं असं कारस्थान दिसत नाही किंवा कोणत्या गँगच्या माध्यमातून केलेलं दिसत नाही। पर्सनल रायव्हलरी, म्हणजे कोणाला जर बदलाच घ्यायचा असेल आणि त्याला घरी बोलावलं असेल आणि त्याचा खून केला असेल, जसं त्या घोसाळकरच्या प्रकरणात दिसतंय। पण असं दिसतंय का उद्धव ठाकरेला, संजय राऊतला सगळं काय विस्मरण झालं का की पोलीसच त्या अंबानीच्या घरासमोर गाडी ठेवतात, त्या मनसुख हिरेनला त्या माध्यमातून पोलीसच मर्डर करतात, म्हणजे पोलीसच गुन्हेगार होतात। म्हणजे त्या राज्याच्या गृहमंत्र्यालाही जेलमध्ये जावं लागतं, तपास करणाऱ्या त्या पोलीस इन्स्पेक्टरलाही जेलमध्ये जावं लागतं। तो पोलीस इन्स्पेक्टर CCTVवर दिसतो। अरे, हे गृह खातं चालवलं होतं उद्धव ठाकरेंनी, आणि त्याच्यामुळं कोणतंही किती पत्रकार परिषद घेऊ संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, त्यांना गृह खात्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। तिसरा एक सर माझा प्रश्न संसदेबद्दलचा। आज राम मंदिराच्या संदर्भात आभार प्रस्ताव मांडला जातोय, शिवसेनेमार्फत धैर्यशील माने बोलणार आहेत। आजचा दिवस महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी? आजचा दिवस आयुष्यात आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आज दोन गोष्टी होतात आहे। एक, आर्थिकदृष्ट्या UPA सरकारने जे काले कर्तृत्व केले होते त्यावर श्वेतपत्रिका आहे, म्हणजे काळ्या कर्मावर काढलेली शुभ्र पत्रिका ही आज मांडल्या जाणार आहे। आणि त्या UPAच्या काळामध्ये देशाला अशा पद्धतीनं आर्थिकदृष्ट्या नेऊन ठेवलं होतं की आपण म्हणतो ना, यदा यदायसी धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत, भारताला ग्लानी आली होती। आणि त्यावेळेला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री झाले आणि आर्थिकदृष्ट्या भारत वर यायला लागला, सांस्कृतिकदृष्ट्या भारत वर यायला लागला, आंतरराष्ट्रीयदृष्ट्या भारताची पत वाढली, आणि ती पण श्वेतपत्रिकेवर चर्चा आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मला आवडणारं की 140 कोटी भारतीयांपैकी 100 कोटी हिंदू, जगामध्ये असलेले सर्व हिंदू धर्मी, त्याचप्रमाणे श्रीरामचंद्राला नुसतं हिंदू धर्माचं प्रतीक नाही तर संपूर्ण भारताचं प्रतीक मानणारे भारतीय नागरिक, या सर्वांना मनपूर्वक आनंद झाला
की अनेक वर्षापासून जी गुलामीचं सावट होतं, जे एका चिन्हाच्या रूपामध्ये बाबरी मस्जिद बाबरी ढाच्याच्या रूपामध्ये होतं, ते जाऊन तिथे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून निर्णय येऊन आपल्या भारताचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आज लाखो लोक जातात आहे आणि लाखो लोक तिथे जाऊन मनपूर्वक दर्शन घेऊन, आस्थेने दर्शन घेऊन नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानतात आहे. आणि त्यामुळं त्या करोडो लोकांच्या वतीनं आज राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आभाराचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. मला संधी मिळाली तर निश्चितच मी त्यावर बोलेल, पण संधी नाही मिळाली तरी संपूर्ण माझ्या कानामध्ये मी श्रवण करेल आणि लोकांपर्यंत ते जाऊन सांगेल. आणि म्हणून आज मी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं अभिनंदन करतोय, आभार मानतोय. अगदी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.